पॉवर ऑफ लेन्स त्याच्या अगोदर आपण एक बघितलं होतं की magnification is equal to height of the image and height of the object. M is equal to h2 upon h1. It is also distance of the image v and distance of the object u. That is the ratio. So magnification is the ratio of the height of image and height of the object, and magnification is also ratio of a distance of image and distance of the object. So if we take two convex lenses and different size, collect sunlight on the paper by using one of the lens, the paper will start burning. तो आपण लहानपणी प्रयोग करून बघितलाय. उन्हात असं धरलं की जळते ती. Repeat the process for the second lens. दोन्हीच्या मध्ये note the time required for the paper start burning. Repeat the process for the second lens. ही लेन्सेस ज्या आपल्याकडे आहेत त्या लेन्सेस मध्ये वेगवेगळे आकाराच्या लेन्सेस असतात आणि त्या लेन्सेसच्या आकारावर काय अवलंबून नाही, त्याची कॅपॅसिटी ही बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते. आता समजा इथे एक लेन्स आहे, ही एक लेन्स आहे, त्याच्यातनं आलेला सूर्यप्रकाश एखाद्या कागदावर घेतला आणि दुसरी एखादी छोटी लेन्स घेतली, अशी एखादी छोटी लेन्स घेतली आणि त्यातनं आलेला प्रकाश चटका बसवतो आपल्याला माहिती, तर तो घेतला तर दोन्हीचं ह्याच्यामध्ये वेगवेगळं असणार आहे, कारण मॅग्निफिकेशनची पॉवर ही अलग अलग असणार आहे. कॉम्बिनेशन ऑफ लेन्स आहे, त्याच्या पुढचं एक भाग आहे ते कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आहे. पण त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय. आपल्याला चष्मा असणाऱ्या अनेक घरामध्ये कोणीतरी असेल तर त्या चष्म्याला एक नंबर असतो. माझा चष्मा आहे, इकडच्या डोळ्याला नंबर, इकडच्या डोळ्याला नंबर वेगवेगळा असू शकतो. काही वेळा डोळ्याला एका डोळ्याला नंबर असू शकतो, दुसऱ्याला असणार नाही. काही जणांना जवळचं दिसतं, काही जणांना लांबचं दिसतं, काही ह्याच्यामध्ये वृद्ध दृष्टीचा असतो. आता ते पॉवर ऑफ लेन्स एक सांगितलं जातं. पॉवर ऑफ लेन्स म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू कन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज. प्रत्येक ह्याची एक लेन्स असते, लेन्सची कॅपॅसिटी असते, त्याची एक पॉवर असते. कन्व्हर्ज करायची पॉवर असेल किंवा डायव्हर्ज करायची पॉवर असेल, ही जर पॉवर आपण बघितली तर त्याच्यावर अवलंबून आहे. The capacity of lens to coverage means converge आहे, coverage नाही, converge or diverge the incident ray, it is called its power. शक्ती आहे ती, भिंगाची शक्ती आहे. भिंगाची शक्ती ही किती कॉन्व्हर्ज करू शकते, किती डायव्हर्ज करू शकते, म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे की अभिसारी आणि अपसारी किरण करण्याची त्याची ताकद. थोडक्यात द पॉवर ऑफ लेन्स डिपेंड अपॉन इट्स फोकल लेंथ. त्याच्या जी लेन्सची आहे पॉवर आहे ती त्याच्या फोकल लेंथवर अवलंबून आहे. फोकल लेंथ किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे, आणि किती मोठं दिसायचं हे पण त्याच्यावर अवलंबून. नाभी अंतर हा संबंध सगळ्यात महत्त्वाचा. पॉवर इज द इनव्हर्स ऑफ द फोकल लेंथ. इनव्हर्स म्हणजे व्यस्तांक आहे आणि तो मीटर मध्ये दिलेला असतो. पॉवर इज द इनव्हर्स ऑफ फोकल लेंथ. एफ इज एक्सप्रेस्ड इन मीटर. एफ हा मीटर मध्ये एक्सप्रेस केलेला असतो. द युनिट ऑफ द पॉवर ऑफ लेन्स इज डायोप्टर. जर आपण या गोष्टी बघितल्या तर तुमच्या बघितलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्या पद्धतीनं या बाबी आपल्याला एक्सप्रेस करता येतात. P इज इक्वल टू 1 अपॉन F in meters. Diopter means power of lens. It is called diopter, means the capacity of lens to converge or diverge the incident rays. It is called power. One diopter is equal to 1 divided by 1 meter. एखाद्याचा 1 मीटर असा फोकल लेंथ असेल, समजा ह्या भिंगाचा फोकल लेंथ 1 मीटर आहे किंवा ह्याचा पण असेल मायनस मध्ये असू शकतो, तर त्याची डायोप्टर एक आहे असं म्हटलं जातं. आता चष्म्याचा नंबर असतो 1.25 किंवा 20.25 असतो, एक असतो, तर त्याचा संबंध ह्याच्याशी आहे.
आता ज्यावेळी लेन्स कंबाईन करतो, एकमेकाला कंबाईन करतो लेन्स, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस व्हेन टू लेन्सेस with focal length f1 and f2 they are kept in contact with each other. The combination has an effective focal length given by 1 divided by f is equal to 1 divided by f1 plus 1 divided by f2. दोन भिंग मी एकमेकाला जोडली, किंवा तीन भिंग मी एकमेकाला जोडली तर त्याचा एकत्रित परिणाम आपल्याला दिसत असतो आणि या तिघांचं मिळून आपल्याला हे दिसते. आता मी तुम्हाला माझा डोळा दिसतोय का नाही माहित नाही, पण एक भिंग घेतलं, दुसरं भिंग लावलं त्याला तर त्याचा फोकल लेंथ बदलतो, तिसरं भिंग लावलं तर फोकल लेंथ त्याचा बदलतो, किंवा एक कॉन्व्हेक्स आणि एक कॉन्केव्ह असे दोन ठेवले तर त्याचा फोकल लेंथ तुम्हाला एकत्रित काढावा लागेल आणि त्याच्यावरनं कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस कुठे येत असतं, 1 डिवायडेड बाय एफ. ज्यावेळी आपल्याला हे करायचं आहे, दुर्बीण तयार करायची आहे किंवा टेलिस्कोप तयार करायचा आहे, अशा वेळी तुम्हाला या कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, भरपूर लेन्सेस कॉम्बिनेशन मध्ये एकमेकाला लावल्या जातात. मायक्रोस्कोप मध्ये खाली एक लेन्स असते, त्याच्यावर एक आहे, मोठं करून दाखवलं जातं, किंवा दुर्बिणीमध्ये दोन बिंदूतलं अंतर कमी केलं जातं आणि मायक्रोस्कोप मध्ये दोन बिंदूतलं अंतर वाढवलं जातं. तर त्यासाठी कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस असतात. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक पण घेतल्या चालतील. टू लेन्सेस विथ फोकल लेंथ f1 अँड f2 दे आर केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. एकमेकाला चिकटून ठेवा किंवा कोणत्याही प्रकारे ठेवा. कॉम्बिनेशन हॅज अन इफेक्ट of focal length given by 1 by f is equal to 1 by f1 plus 1 by f2. So if the power of two lenses, दोन लेन्सेसची पॉवर, एकाची p1 आहे दुसऱ्याची p2 आहे, then effective power will be calculated by combination. P is equal to p1 plus p2. दोन्हीची, याची p1 आहे याची p2 आहे, दोन्ही एकत्र केले की p होईल p1 अधिक p2. तिसरा टाकला तर p1 plus p2 plus p3 is equal to pl. When two lenses are kept touching with each other, the power of combined lens is equal to the sum of individual power lens. ह्याच्यापेक्षा दोघांच्या बेरजेनं जी येणार आहे ती त्याची इंडिव्हिज्युअल लेन्स पेक्षा दोन्ही एकत्र केल्यानंतर ती दोन्हीची मिळून पॉवर असणार. तर एक उदाहरण आपल्याला इथं आहे, उदाहरण वाचता येते का बघा कोणाला, कोण वाच. Placed an object is placed vertically at the distance of 20 centimeter from a convex lens. If the height of the object is 5 centimeter and the focal length of the lens is 10 centimeter, what will be the position, size, and the nature of the image? How much bigger will the image be as compared to the object? म्हणजे एखादी लेन्स घेतली, ज्याचं एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, 5 सेंटीमीटरची वस्तू ठेवलेली आहे, या भिंगाचा फोकल लेंथ 10 सेंटीमीटर आहे, 20 सेंटीमीटर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट 20 सेंटीमीटर आहे. 20 सेंटीमीटर असल्यामुळं ते डिस्टन्स ऑब्जेक्टचं मायनस मध्ये येणार, -20 सेंटीमीटर होईल. इमेज ऑफ डिस्टन्स काढायचा आहे, हाईट ऑफ द इमेज काढायची आहे आणि मॅग्निफिकेशन काढायचं आहे. तर 1/v, v म्हणजे काय, इमेज ऑफ डिस्टन्स, 1/u -1/u, u म्हणजे डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, इज इक्वल टू 1/f, f म्हणजे फोकल लेंथ, नाभी अंतर. तर 1/v इकडे राहील, 1 डिवायडेड बाय u तिकडे जाईल, दोन्हीची बेरीज जर आपण केली 1/v इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय -20 प्लस 1 डिवायडेड बाय 10, लसा वगैरे काढला तर 20 येईल आणि -1 प्लस 2 1 येईल. 1/v इज इक्वल टू 1/20, दोन्ही वरच्या बाजूला घेतला, v वरच्या बाजूला घेतला, 20 वरच्या बाजूला घेतला, तर v इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इमेजचं डिस्टन्स जे मिळणार आहे ते 20 सेंटीमीटरवर मिळेल. द पॉझिटिव्ह साइन ऑफ द इमेज डिस्टन्स शोज दॅट द इमेज इज फॉर्मड ॲट 20 सेंटीमीटर ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स, दुसऱ्या बाजूला आलेलं आहे. आता त्याचं मॅग्निफिकेशन काढायचं आहे, एम काढायचा आहे, एम इज इक्वल टू h2 म्हणजे हाईट, h1 हाईट, कशाची हाईट, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट h1 आहे ना, हाईट ऑफ द इमेज h2 आहे. आपल्याला ह्यातलं काय माहित झालेलं आहे, h2 काढायचे, ती v
आणि यू बरोबर आहे. व्ही ची किंमत मला मिळालेली आहे, यू ची किंमत मला मिळालेली आहे. H2 आणि H2 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय -20 इंटू 5 H1 ची किंमत. आता 20 भागिले 20 केलं तर 20 ला 20 गेले, -1 आला, -1 गुणिले 5 -5 सेंटीमीटर. H2 हाईट ऑफ द इमेज ही किती येईल, -5 येईल. आता m इज इक्वल टू व्ही अपॉन यू, 20 डिवायडेड बाय -20 इज इक्वल टू -1. त्याची मॅग्निफिकेशन निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह साइन ऑफ द हाईट, negative sign of the height of the image and the magnification shows that image is inverted. मायनस आहे म्हटल्यानंतर इन्व्हर्टेड आहे आणि रिअल आहे. रिअल आहे म्हणजे पडद्यावर घेता येते. इट इज बिलो प्रिन्सिपल ऍक्सिस, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खालच्या बाजूला, अँड इट इज द सेम साइज ॲज द ऑब्जेक्ट. त्याच्यावरून आपल्याला काढता येईल फोकल लेंथ, पण त्याची आपल्याला माहित आहे. फोकल लेंथ सांगितलेली आहे का नाही सांगितली. फोकल लेंथ 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे 10 सेंटीमीटर वाल्या त्या भिंगाचं आपल्याला मॅग्निफिकेशन -1 आहे असं कळलं. मॅग्निफिकेशन शोज दॅट द इमेज इज इन्व्हर्टेड. -1 असल्यामुळे इमेज आहे म्हणजे मॅग्निफिकेशन एक पट आहे. m इज इक्वल टू 1. जेवढी तुम्हाला म्हणजे F4 ठेवलेली आहे, तिकडे पण तुम्हाला F1 वर मिळत असेल तर इकडे F2 वर तिथंच मिळेल, पण उलटी इमेज मिळेल, तेवढीच मिळणार आहे. 5 सेंटीमीटरचीच हे असणार हाईट त्याची. जेवढी हाईट ऑब्जेक्टची तेवढीच इमेजची आहे, फक्त इमेज उलटी आहे. त्याच्यावरनं तो लेन्स कोणता आहे किंवा त्या लेन्सच्या बद्दलची कॉन्व्हेक्स लेन्स आहे हे तर आपल्याला माहिती आहे. मग त्याची फोकल लेंथ आणि त्याच्यावरनं मिळालेले इमेजेस कुठे मिळेल, किती मॅग्निफिकेशन असेल हे सांगता येऊ शकेल. निगेटिव्ह सायन्सवरनं पण काही आपल्याला गोष्टी कळतात की ती इमेज डाऊनच्या बाजू म्हणजे ऍक्सिसच्या खाली आहे म्हणून -1 आलेले आहे. -5 म्हणतोय आपण आणि मॅग्निफिकेशन 20 ला 20 गेले, -1 येते. आता दुसरा एक प्रश्न तिथं बारका विचारलेला आहे, छोटासा प्रश्न आहे. असे प्रश्न अनेक विचार, तुम्ही असे प्रश्नाचं उत्तर तुम्ही आकडे बदलून हे करायचं. फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज 20. समजा याची एक फोकल लेंथ ह्याची काढायची आहे. फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स 20 सेंटीमीटर आहे. व्हॉट इज द पॉवर? फोकल लेंथ F इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ते सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं. 1 मीटर म्हणजे किती? 1 मीटर 100 सेंटीमीटर. म्हणजे 100 सेंटीमीटर असेल तर 1 मीटर होतो. 10 सेंटीमीटर असेल तर 0.1. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं आहे. तसं तिथं 20 सेंटीमीटरचं रूपांतर 0.2 मीटरमध्ये केलं. पॉवर काढायची असेल P इज इक्वल टू 1/F इन मीटर. 1 डिवायडेड बाय 0.2. 0.2 म्हणजे 0.2 ला 10 गुणलं, वरच्याला 10 गुणलं म्हणजे 10 भागिले 2 येईल. 5चा भागाकार लागेल 5D येईल. म्हणजे पॉवर ऑफ लेन्स 5D 5D येईल. डायोप्टर 5 डायोप्टर कॉन्व्हेक्स लेन्सची. हीच जर कॉन्व्हेक्स लेन्सच्या ऐवजी कॉन्केव्ह लेन्स घेतली तर 20 सेंटीमीटर त्याचं फोकल लेंथ येईल, पण मायनस येईल. आणि मायनस आल्यामुळे त्याची पॉवर सुद्धा काय येईल, -1 डिवायडेड बाय 0.2 च्या ऐवजी 1 डिवायडेड -0.2 येईल. त्याच्यामुळे -5 पॉवर ऑफ लेन्स येईल. म्हणजे हे भिंग जर केलं तर तुम्हाला ते मॅग्निफिकेशन किंवा काही गोष्टी बारीक करायला लागते. ह्यानं मोठं होईल, ह्यानं बारीक होईल. कारण एक लेन्स आहे डायव्हर्जिंग, एक आहे कन्व्हर्जिंग लेन्स. कन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग लेन्स मधला फरक आपल्याला माहित असला पाहिजे. आता इथे जर आकडे बदलले, आकडे बदलून कुणी उदाहरण सांगायचं असलं, समजा द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज 50 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स पॉवर? मला सांगता येते का उत्तर बघा. गिव्हन फोकल लेंथ F इज इक्वल टू 50 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 m. मीटर मध्ये कन्वर्ट करायचं सेंटीमीटर मध्ये दिलेलं असेल तर पॉवर ऑफ लेन्स P इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय F इन मीटर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 0.5. 0.5 म्हणजे 2D येईल. 0.5 चे एकाला 10 गुणलं, 0.5 ला 10 गुणलं तर 10 भागिले 5 येईल. 5 दुनी 10, 2 डायोप्टर येईल. काही वेळा डायोप्टर देतात. एका भिंगाचा डायोप्टर 2 आहे. समजा हे बारकं भिंग आहे, डायोप्टर
7 आहे तर त्याची फोकल लेंथ किती काढता येईल. पॉवर दिली म्हटल्यानंतर काय दिली 7 ही पॉवर आहे 7D. 7D वरनं 1/, F मीटर मध्ये येईल आणि मग त्याच्यावरनं F काढायचा असेल तर पॉवरला ह्यानं भागितलं तर तुम्हाला उत्तर मिळेल ते सेंटीमीटर मध्ये काढायचं किंवा मीटर मध्ये काढायचं आणि त्याच्यावरनं तुम्हाला फोकल लेंथ काढता येईल. म्हणजे फोकल लेंथ दिली तर पॉवर काढता येईल, पॉवर दिली तर फोकल लेंथ. इथे फक्त खेळ कशाचा आहे बीजगणिताचा. गणित तुम्हाला आलं पाहिजे. P = 1/f. त्यातलं एकच फिक्सच आहे. F दिला तर P काढता येतोय, P दिला तर F काढता येतो. ही साधी गोष्ट. डोळा कुठं आहे? समोर आहे का बाजूला आहे? काही प्राण्यांचे डोळे दोन्ही बाजूला असतात. म्हैस घेतली किंवा शाकाहारी प्राणी घेतले, हरण आहे दोन्ही बाजूला आहे. मागणं काय येणार आहे ते कळलं पाहिजे. आपल्याला डोळा पुढा आहे. डोळा पुढा आहे म्हटल्यानंतर डोळ्याला एका खोबणीमध्ये बसवलेला आहे. झाकायची सोय आहे किंवा एक चेंडू सारखा आहे त्याच्यामध्ये लेन्स आहे. कशामुळं पुढं आलेला आहे? आपल्याला 3D दिसते. 3D दिसते म्हणजे काय करते? एक डोळा झाकून बघितला आपल्याला तर काही भाग दिसेल, दुसरा डोळा झाकून बघितला तर काही भाग दिसेल, दोन्ही डोळे उघडून बघितले तर तुम्हाला खोली दिसते. शिकारी प्राण्यांना त्यासाठी आवश्यकता आहे डोळे समोर. वाघाचे डोळे समोर आहेत. वाघाचे डोळे समोर असल्यामुळे शिकार करताना त्याला डेप्थ कळली पाहिजे. लांबी रुंदी कळून चालत नाही. किती पंजा मारण्यासाठी किंवा आपलं आणि त्या भक्ष्यामध्ये अंतर किती आहे हे कळलं पाहिजे. तर खोली कळण्यासाठी 3D कळायला पाहिजे. 3D फोटो हा 2D असतो. 2D म्हणजे लांबी आणि रुंदी, 3D म्हणजे लांबी रुंदी आणि खोली पाहिजे. तर खोली कळल्याशिवाय तुम्हाला अंतराचा अंदाज येत नाही. तर त्यासाठी डोळे समोर असतात शिकारी प्राण्यांचे. शिकारी पक्ष्यांचे पण घोडासारखा असेल तर समोर डोळे तिचे समोर आहेत. त्याचबरोबर एक प्रयोग करून बघता येतो का बघा. मग सांगितला तसा एक डोळा झाकून बघितला कळतोय आपल्याला, दुसरा एक शिंगडी तयार केली आणि पाहायला लागलो, असं बघितलं तर हाताला छिद्र पडल्यासारखं दिसेल किंवा असं बघितलं तर हाताला छिद्र पडल्यासारखं दिसेल तुम्हाला. की हा डोळा काय करतोय? हा डोळा मेंदूला ह्यातनं काय दिसतंय हे सांगतोय आणि हा डोळा जे बघतोय ते सांगतोय. दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन मेंदूमध्ये होतं आणि मेंदूला वाटतंय की हाताला छिद्र पडले. गमतीशीर प्रयोग आहे. दुसरा एखादा प्रयोग असा करता येईल आपल्याला की समोरासमोर असे बोट ठेवायचे, बसला समोरासमोर ठेवता येतं. एक डोळा झाकला आणि जर केलं तर आपल्याला बोट समोरासमोर असं लावता येत नाही, कारण 3D इफेक्ट जातो. एक डोळा असला तर 3D इफेक्ट नाही, 2 डोळे पाहिजेत तर 3D इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे. आणि या सगळ्यासाठी मानवी डोळ्याची रचना कशी असते हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. इथे एक डोळ्याची रचना दिसते तुम्हाला. डोळ्या एक खोबणीमध्ये बसवलेला आहे आणि अनेक रक्तवाहिन्या त्याला आहेत. त्याचबरोबर इमेज तयार झाल्यानंतर ती इमेज वाहून नेणाऱ्या नर्व्स इथं आहेत, ऑप्टिक नर्व्स म्हणतो त्याला. त्याचबरोबर ही लेन्स कमी जास्त करण्याची ताकद आहे. ही लेन्स जशी फिक्स आहे तशी आपल्या डोळ्याची लेन्स फिक्स नाही. आपण लांबचं पण बघू शकतो एकाच वेळी आणि जवळचं पण बघू शकतो. तेवढी कपॅसिटी आपल्या डोळ्याच्या त्या लेन्सची आहे. ती लेन्स फुगीर होऊ शकते, अशी होईल, चपटी होईल किंवा फुगीर होईल. आणि जसं त्याचा आकार बदलेल तसं ते फोकल लेंथ बदलू शकते. मग मोठ्या डिस्टन्सवर असलेली किंवा कमी डिस्टन्सवर असलेली इमेजेस आहेत ते आपल्या डोळ्याला
दिसू शकतात. पुन्हा एकदा बघा त्याच्यामध्ये कोणकोणते हे आहेत. 2 लेन्स दाखवलेले आहेत आणि रिफ्रॅक्शन लाईटचं होतं. ऑब्जेक्ट आपल्याला दिसत आहेत आणि दिसण्यासाठी सगळ्यात महत्वाचं डोळा पाहिजे, पण डोळा असला तर अंधारातलं दिसत नाही. का दिसत नाही तर त्याच्यावर प्रकाश पडत नाही. प्रकाश एखाद्या वस्तूवर पडला पाहिजे आणि ते आपल्या डोळ्यामध्ये प्रकाश घेऊन गेले पाहिजेत आणि मग मेंदूला त्याची संवेदना सांगण्याचं काम करतो. डोळ्यानं बघत नाही, मेंदू आपल्याला सांगतो हे आहे, की कुणाचा चाललेला आहे, पुढे फॅन फिरतोय का बंद पडलाय, गाडी काय करते, आवाजानं कानानं जसं आपण बघतो तसं डोळ्यानं पण बघून कळतं. अंधारामध्ये आपल्याला एखादी वस्तू बघायची असेल तर त्याच्यावर थोडा का होईना प्रकाश पडलेला असला पाहिजे. एक आपल्या डोळ्याच्या समोर कॉर्निया असतो, कॉर्निया बुबुळ म्हणा त्याला पाहिजे असलं तर. आयरिस म्हणजे एक सूक्ष्मदर्शकामध्ये असतं. आयरिस म्हणजे अपर्चर असतं. अपर्चर म्हणजे परितारिका म्हणतो त्याला. आत लाईट जाणे आणि आत लाईट किती यायचा किंवा किती जायचं हे जर प्रयोग करून बघायचा असला तर उन्हात जायचं आणि उन्हात बघितल्यानंतर आरसा समोर ठेवायचा आणि आरशामध्ये बघायचं की किती मोठं छिद्र झालं, हे छिद्र किती मोठं झाले, ते बारकं झालेलं असेल, लय प्रकाश नको असतो आणि अंधारात यायचं तर ते मोठं झालेलं दिसेल. आता हाच प्रयोग जर घरात करायचा असेल तर अंधारामध्ये किंवा कमी उजेडामध्ये बघायचं आणि बॅटरी बॅटरी आरशावर पाडा किंवा तुमच्या चेहऱ्यावर बॅटरी पाडली तर तो तुमचा जे आयरिस आहे, परितारिका आहे, अपर्चर आहे ते असं बारीक झालेलं असेल. एवढा प्रकाश नको आहे म्हणते. कमी प्रकाश असला तर ते मोठं होणार, म्हणजे जास्त प्रकाश यावा म्हणून. आणि जास्त प्रकाश झाला तर एवढा प्रकाश नको आहे आपल्याला, तो कमी यायला पाहिजे म्हणून ते कमी झाकलं जातं. जसं पर्णछिद्र असतं तसं हे छिद्र कमी जास्त करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते त्या डोळ्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा प्रकाश आत सोडण्याचं काम आयरिस करतो. ही एक क्रिस्टलाइन अशी लेन्स असते, ती अल्कलीमध्ये विरघळू शकते. म्हणजे आम्लधर्मी पदार्थापासून थोडीशी त्याचा बनलेली आपल्याला दिसते, प्रथिनं आहेत ती त्याच्यापासून ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी अशी लेन्स आहे. आता ही लेन्स जी आहे शरीरातला महत्वाचा अवयव आहे. परत रिजॉईन होऊ नका. आज एक हे आहे बाबा, तुम्हाला प्रकाशाच्या संदर्भातलंच माहिती ह्याच्यामध्ये टाकली जाणार आहे. आयसरचा जो कार्यक्रम आहे तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या आयसरच्या कार्यक्रमावर 11 ते 12 गेल्या वेळी जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक सांगितलं तसं आज प्रकाशाच्या संदर्भातले प्रयोग दाखवले जाणार आहेत. तर ते बघा, लिंकला तुम्ही जॉईन व्हा. महत्वाची आज प्रयोग तुम्हाला दाखवले जातील. नसेल तर युट्यूबवर तुम्ही परत रिपीटेडली बघू शकता. आता हा लेन्स जो आहे बुबुळ किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये बरोबर बसवलेला असं डोळा आहे, बरोबर खुबणीमध्ये बसवलेला आहे. काही जणांचे डोळ्याचे रंग वेगवेगळे असतात. तपकिरी रंगाचा डोळा आहे, निळ्या रंगाचे आहेत. ऑस्ट्रेलियामधले असतील तर काही जणांचे ग्रीन कलरचे असतील, ब्ल्यू कलरचे असतील. भारतातल्या लोकांचे डोळे काळे किंवा चॉकलेटी रंगाचे असतात. काही जणांचे घारे डोळे असतात. आता तो कशामुळे आहे तर त्याची गुणसूत्र तशी आलेली आहे. आजी आजोबा किंवा पणजोबा कोणतरी ते गुणसूत्र निळ्या डोळ्याचे असतील तर ती निळ्या डोळ्यात त्या मुलामध्ये किंवा त्या मुलीमध्ये आलेला आपल्याला दिसतो. पण त्याच्यामुळे काही दिसण्यामध्ये फरक आहे किंवा काही असतं असं काही नाही. काही देशातली माणसं सगळ्यांचेच डोळे निळे तुम्हाला दिसतील किंवा ग्रीन कलरची दिसू शकतात. त्या देशातली त्या गुणसूत्राप्रमाणे जी काही पिढ्या वाहून नेलेली गुणसूत्र आहेत ती तिथं दिसणार आहे. ठीक आहे, आपण लेन्स बद्दल बोलूया. लेन्स ही काय आहे म्हणून सांगितलं. क्रिस्टलाइन आहे.
कर्वेचर त्याचं कमी जास्त करता येत असतं आणि कर्वेचर कमी जास्त करता येत असल्यामुळे त्या लेन्समध्ये आपल्याला आता इथं बघताय तुम्ही कसं कमी जास्त कसं होते बघा. अजून एकदा बघा. इथं जे स्नायू ते जे आहे ते स्नायू ताणले जातील किंवा ढकलले रिलॅक्स मध्ये जातील त्यावेळी याचा आकार कसा बदलतोय बघा. बघा कमी जास्त होते आणि त्याच्यामुळे त्याची फोकल लेंथ बदलली जाऊ शकते. कर्वेचर बदललं जात. जवळचं बघत असताना रिलॅक्स मध्ये असतील आणि ती 3 किरणं येतात ती बरोबर तुम्हाला इमेज तयार करून द्या. मी इमेज मागच्या पडद्यावर पडली पाहिजे आणि तिथं सेन्सेशन. आता हा पडदा कशाचा असतो तर विशिष्ट प्रकारची प्रथिनं त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये रिसेप्टर आहेत, लाईट रिसेप्टर आहेत. त्याच्यामुळे तो पडदा किती संवेदनशील अशी हे तयार करतो आणि त्याचे संवेदना किंवा त्याचे संकेत तो मेंदूला देतो. मेंदू ठरवतो काय. रंग तुम्हाला लहानपणापासून सांगितलं, ह्याला समजा सांगितलं पिवळा रंग आणि ह्याला सांगितला लाल रंग, तर तू लहानपणी जे सांगितलंय ते मेंदू काय म्हणणार लाल रंग, त्याला काय म्हणणार पिवळा रंग म्हणणार. पण तसं कोण शिकवत नाही. सगळेजण ज्याला काय म्हणतात काळ्या रंगाला काळा रंग, लाल लाल. पण काही जणांच्या ह्याच्यामध्ये रंगाचे रिसेप्टर नसतात. म्हणजे दंडपेशी आणि कोणाकृती पेशी असतात. कोनिकल शेप्ड पेशी असतात. त्याच्यामुळे तुम्हाला रंग दिसतात. दंडाकृती पेशीमुळे तुम्हाला अंतराचं पण ज्ञान होत असतं. तर इथं आपल्याला लेन्सच्या संदर्भात लेन्स जवळचं बघत असताना तुम्हाला इतर रिलॅक्समध्ये एक इमेज मिळालेली दिसते. असं आपण बघितलं. एकदम असं जवळ घेतलं तर काही दिसणार नाही. एकदम असं जवळ बघितलं आणि तुम्हाला समजा सांगितलं की वाचायचं ह्याच्यावर तर काही कळणार नाही. वाचायला काही कळणार नाही. लांब एकदम डोंगरावर हे कागद नेऊन ठेवला तरी कळणार नाही. पण 25 सेंटीमीटर अंतरावर बघायला लागलो तर आपल्याला क्लिअर इमेज त्याची. आता इथं मगाशी जशी लेन्स अशी चपटक कृती झाली होती, आता फुगीर झाली जवळचं बघत असता आणि क्लिअर क्लिअर तुम्हाला त्याच्यामध्ये काय होते बघा. क्लिअर दिसते. मगाशी काय करत होतं अंतर जास्त होतं. आता अंतर काय झालं इथनं अंतर कमी झालं. अंतर कमी झाल्याबरोबर लेन्स कमी जास्त झालेला आपल्याला दिसतात. याला म्हणायचं लेन्स ची पॉवर आहे. लेन्स अकोमोडेशन पॉवर, समायोजनाची ही पॉवर असते लांबचं आणि जवळचं दिसण्यासाठी. जवळचं बघायचं आहे का लांबचं बघायचं आहे. एकदम डोळ्याजवळ धरलं तर काही दिसणार नाही. पण ठराविक अंतरावर गेल्यानंतर रिलॅक्स मध्ये आपल्याला या गोष्टी बघता येऊ शकतात. पॉवर ऑफ अकोमोडेशन. अकोमोडेशन म्हणजे आपण त्याचे ऍडजस्टमेंट करत असतो आणि ती ऍडजस्टमेंट इतकी चांगली आहे की डोंगरावरचं एखादं देऊळ पण, डोंगरावरचं एखादं घर पण, डोंगरावरचं एखादं झाड लांबचं दिसू शकेल. समुद्रावर लांब एखादं झाड असलं तरी दिसणार आहे. जवळचं पिन असेल, जवळचा एखादा खडा असेल, जवळचा एखादा बारीक केस असेल तर तो सुद्धा त्याच्यावरनं प्रकाश आला पाहिजे आणि डोळ्यात गेला पाहिजे. लांबचं जवळचं दिसण्यासाठी त्याच्यामध्ये त्या भिंगामध्ये बदल व्हायला लागतो. भिंग काही वेळा जास्त फुगीर होईल, काही वेळा असं चपट भिंग होऊ शकेल. तर त्याचा संबंध कशाशी आहे अकोमोडेशनशी. ऍडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ. eye is adjusting and focal length is adjusted to see the object. This capacity of the lens or capacity of eye is called power of accommodation. त्याची अकॉमोडेशनची पॉवर आहे असं आपण म्हणतो. आपण आतापर्यंत ज्या एखाद्या गोष्टी पाहिल्या असतील, तुम्हाला अनोळखी एखादी गोष्ट दाखवली तर मग इमॅजिन मध्ये त्याच्या संदर्भात काही सांगता येणार नाही. पण अगोदर एखादी गोष्ट तुम्ही बघितली असेल
तर तुमचा मेंदू सांगतो हा पेन आहे, हा चाकू आहे, हा फॅन आहे, ही गाडी आहे, जसं फुलदाणी आहे. तर तुम्ही जी बघितलेली वस्तू जसं मेंदू त्याच्यावर प्रक्रिया करेल आलेल्या सिग्नलवर आणि सांगेल, पण डोळ्यानं तो सिग्नल तिथपर्यंत पोहोचवला पाहिजे. पुन्हा एकदा बघा, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय लांब रेटिनावर पडली, पडद्यावर पडली. आता ही उलटी इमेज पडलेली आहे, ही उलटी इमेज पडलेली आहे आणि त्याचं कन्व्हर्जन इथले जे नर्व्हज आहेत त्याचं कन्व्हर्जन करतात आणि ते काय सांगतील, मेंदूला सांगतील की असा असा ऑब्जेक्ट आहे, अशा अशा रंगाचा आहे, अशा अशा अंतरावर. क्विक जातात सिग्नल्स. आणि मेंदूमध्ये असे रिसेप्टर आहे, ऑप्टिकल रिसेप्टर्स आहेत किंवा ऑप्टिकलचा भाग जो आहे, जो डोळ्याकडनं आलेला आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा भाग आहे. त्याच्यावरनं तो मेंदू सांगत असतो, हा हे एवढ्या अंतरावर आहे, असं आहे, ही गोष्ट अशी धोकादायक आहे किंवा नाही, त्याचा रंग, प्रकाश, तीव्रता, गरम आहे का काय आहे, ह्याच्यासाठी डोळा सांगणार नाही गरम आहे का काय, पण डोळा काय सांगेल, त्याचा आकार सांगेल, टोकदारपणा आहे का नाही ते सांगेल, किंवा कशी आहे ती वस्तू. तुमच्या मेंदूमध्ये त्याची एक इमेज तयार केली जाईल आणि मग ती चांगली आहे की वाईट आहे. फुल असेल तर तुम्हाला स्पर्शानं कळेल, पण फुल लांबचं आहे, ते प्लॅस्टिकचं आहे का काय, तर तुमच्या मेंदूकडे अगोदर त्याची प्रोसेसिंग झालेलं असेल तर प्लॅस्टिकचं फुल आहे का कशाचं फुल आहे हात लावून कळणार तर आहेच, पण मेंदू तुमचा निर्णय घेऊ शकतो, हा हे प्लॅस्टिकचं फुल आहे बाबा, नाही हे खरोखरच आहे. त्यावेळेला कन्फ्युजन मध्ये पण जातो. त्याला मिळालेली माहिती मेंदूला आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या मेंदूला मिळाली नाही, तुम्हाला जी माहिती मिळाली ती तुमच्या मेंदूपुरती, मला मिळालेली माहिती माझ्या मेंदू. रशियातल्या माणसाला रशियन भाषा येईल, महाराष्ट्रीयन माणसाला मराठी येईल, त्याला मराठीतलं किती पण रशियन वाल्याला सांगितलं तर काही कळणार नाही, आणि तुम्हाला रशियन भाषेमध्ये तास घेतला तर काही कळणार नाही, कारण तुमच्या मेंदूमध्ये त्याची नोंद झालेली नाही. तसंच इमेजेसच्या संदर्भात आहे, इमेजेस पण अशाच आहेत.